मंडळी, गेल्या काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढलंय. यात कालच पुण्याच्या हांडेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या हलीमुद्दीन शेख नावाच्या एका व्यक्तीने श्वानावरती अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली. केवळ 20 वर्षांचा हा हलीमुद्दीन असून त्या श्वानाचा मालक काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्यावरती त्यानं हे कृत्य केलंय. सध्या त्याच्यावरती काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता ही झाली एक घटना. त्यासोबतच राजधानी दिल्लीत सुद्धा एका व्यक्तीकडून 12 ते 13 श्वानांवरती अत्याचार केल्याची घटना घडली आहे. कहर म्हणजे अत्याचार करत असतानाचे व्हिडिओ सुद्धा त्या आरोपीने रेकॉर्ड केलेले होते आणि त्यालाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यातच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांच्यावर सुद्धा प्राणी अत्याचाराचे एकूण 60 गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यामध्ये 49 श्वानांचा लैंगिक छळ करून त्यापैकी 42 श्वानांचा खून केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला. एवढंच नाही तर या किळसवाण्या कृत्याचे त्यांनी व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केलेले होते. यानंतर आपल्याकडे रत्नागिरीच्या जंगलात सुद्धा एका घोरपडी सोबत काही जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण घडलेलं होतं. त्याआधी मुंबईच्या मालाड इथल्या मालवणीमध्ये एका श्वानावरती लैंगिक अत्याचार करून तिला अर्धमेल्या अवस्थेत सोडून देण्यात आलेलं होतं. मंडळी, एकीकडे मुलींवरती होत असलेल्या अत्याचाराविरोधात आपण लढतो, पण तिकडे आता प्राणी सुद्धा माणसाच्या विकृत भुकेला बळी पडत चालले आणि म्हणूनच प्राणी मानवाच्या वासनेचे बळी का ठरतायत? माणसांमध्ये प्राण्यांशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कशी प्राप्त होते? त्यावेळची त्यांची मानसिक स्थिती कशी असते? पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, ज्या प्रकारे माणूस प्राण्यांशी लैंगिक संबंध ठेवतोय त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये झूफिलिया किंवा बेस्टियालिटी असं म्हणतात. आता बेस्टियालिटी म्हणजे काय, तर ज्या लोकांचे लैंगिक संबंध निरोगी असतात किंवा त्यांना आपल्या जोडीदारासोबत ते संबंध ठेवायला अडचण येते, त्यांची ते संबंध ठेवायची इच्छा नसते किंवा ती निघून जाते, अशा लोकांचा समावेश या बेस्टियालिटी या कॅटेगरीमध्ये होतो. आता यानंतर दुसरा प्रकार म्हणजे झूफिलिया. झूफिलिया म्हणजे काय, तर ही संकल्पना सुद्धा याच प्रकाराच्या घटनांमध्ये वापरली जाते. थोडक्यात प्राण्यांकडे लैंगिक दृष्ट्या आकर्षित होणाऱ्या मानवी प्रवृत्तीसाठी हा शब्द वापरला जातो आणि याच्याही पुढे जाऊन त्या मुक्या जनावरांशी बळजबरीने ठेवण्यात येणाऱ्या लैंगिक संबंधांना बेस्टियालिटी असं म्हणतात. आता या दोन्हीही गोष्टी सेमच जरी वाटत असल्या तरी यामध्ये फरक आहे. झूफिलिया हा शब्द प्राण्यांविषयी वाटणाऱ्या अमानवी लैंगिक आकर्षणाविषयी वापरला जातो. यात प्रत्यक्ष लैंगिक कृती कुठेही समाविष्ट असेलच असं नाहीये. अभ्यासकांच्या मते प्राण्यांसोबतच्या केवळ लैंगिक कल्पना करणं म्हणजे तसा विचार करणं हे झूफिलियाचं उदाहरण देता येईल. तर बेस्टियालिटी हा शब्द प्राण्यांवरती प्रत्यक्ष होणाऱ्या बळजबरीकरता वापरला जातो. मंडळी, आता तुम्ही म्हणाल की याआधी कुठे असलं काय होतं, तर तसं नाहीये. रेंजर आणि फेडोरॉफ यांनी आपल्या झूफिलिया आणि कायदा या शोध लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे 1940च्या दशकामध्ये झालेल्या अभ्यासात अमेरिकेमध्ये शेतात वाढलेल्या सुमारे 50% मुलांचं एखाद्या प्राण्याशी किमान एकदा तरी लैंगिक संबंध आल्याचं आढळून आलेलं होतं. बरं, यात केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा आहेत असंही समोर आले. आधुनिक सर्वेक्षणानुसार 5 ते 8% पुरुष तर 3 ते 4% स्त्रिया झूफिलिया आणि बेस्टियालिटी यासारख्या प्रकरणात गुंतलेल्या आहेत. एका वैज्ञानिक संशोधनानुसार व्यक्तीचं पौगंडावस्थेपर्यंत प्राण्यांसोबत लैंगिक आकर्षण किंवा लैंगिक संबंध कायम राहिले तर त्या व्यक्तीला झूफिलिक विकाराचं निदान केलं जातं. पण मंडळी, एखाद्या व्यक्तीला प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवावेत असं का वाटतं? सांगते. पहिल्यांदा तर या व्यक्तीचे मानवी लैंगिक संबंध निरोगी नसतात. त्यांना आपल्या मानवी जोडीदारासोबत लैंगिक संबंध निर्माण करण्यासाठी अडचणी येतात. त्यांची त्यांच्या पार्टनर सोबत किंवा कुठल्याही व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा हरवते किंवा त्यांना तशी इच्छा निर्माण होत नाही आणि तेव्हा हे लोक त्यांच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी या प्राण्यांचा वापर केवळ एका लैंगिक खेळण्यासारखा करतात. कारण प्राणी हे मानवाप्रमाणेच लैंगिक संवेदना प्रदान करतात. या प्रकरणामध्ये प्राण्याला प्रेमळ जोडीदार म्हणून पाहिलं जात नाही तर लैंगिक समाधानासाठी वापरात येणारी वस्तू म्हणून पाहिलं जातं. एका संशोधनानुसार एका व्यक्तीला घोड्याचं चित्र दाखवण्यात आलेलं होतं आणि तेव्हा ते चित्र पाहता क्षणी त्याच्यात लैंगिक उत्तेजना निर्माण झाल्या होत्या आणि त्यामुळेच अभ्यासकांनी त्या चित्रामध्ये आणखी वाढ केली. जसजसं चित्रांच्या संख्येत वाढ होत होती तसतसं लैंगिक आवेगात वाढ झाल्याची नोंद अभ्यासकांनी नोंदवलेली आहे. मंडळी, आज बहुतेक देशांमध्ये प्राण्यांशी लैंगिक संबंध असलेली पोर्नोग्राफी दाखवणं बेकायदेशीर आहे. जगभरात प्राणी आणि मानव यांच्यातील लैंगिक संबंधांच्या विरोधात अनेक कायदे सुद्धा आहेत.
मात्र असं असलं तरी सुद्धा ज्या देशांमध्ये झोफिलिया या प्रकारावरती बंदी नाहीये, अशा ठिकाणी या पोर्नोग्राफीचं चित्रण केलं जातं आणि जगभरात त्याचं वितरण सुद्धा होतं. किंबहुना प्लेबॉय सारखी मासिके उघडपणे प्राण्यांशी लैंगिक संबंध दाखवणारी चित्र प्रदर्शित करत असतात. आणि म्हणूनच अशा स्वरूपाच्या प्रकाशनांचा झोफिलिया आणि बेस्टियालिटी सारख्या विकृतींना हातभार लावल्याचा आरोप प्राणीप्रेमी आवर्जून करतात. आता जी लोक अशा प्रकारचं कृत्य करतात त्यांची मानसिक स्थिती नेमकी कशी असते, तर अमेरिकेच्या शासकीय नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मधील एका लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे एका 18 वर्षीय व्यक्तीनं गायीच्या वासरासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यात त्या वासराचा मृत्यू झाला. स्वॅब टेस्ट मधून त्या व्यक्तीनं त्या वासरासोबत संबंध ठेवल्याचं उघड झालेलं होतं. याच व्यक्तीचा मनोविकार तज्ज्ञांनी अभ्यास केल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं की हा व्यक्ती डेअरी फार्मवरती काम करत होता. तज्ज्ञांनी त्या व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या घटनांचा सुद्धा अभ्यास केला. यावेळी वडील आणि मोठा भाऊ त्यांच्या बायकांना सतत मारझोड करायचे. तो ते सगळं नेहमीच बघायचा. स्वतः ती व्यक्ती सुद्धा वयाच्या 11व्या वर्षी लैंगिक शोषणाचा बळी ठरलेली होती. शिवाय वयाच्या 13व्या वर्षी आईचा मृत्यू, इंटरनेटवरती प्राण्यांशी संबंधित पोर्नोग्राफी पाहण्याची सवय, अशा काही गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होत गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणूनच तज्ज्ञांनी एक प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये त्याला महिलांविषयी लैंगिक आकर्षण प्रस्थापित करायला अडचण येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. एकूणच सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सर्वच बाबींचा त्याच्यावरती परिणाम झाल्याचं त्यांच्या लक्षात. आणि म्हणूनच कमी वयात झालेल्या लैंगिक शोषणामुळे सुद्धा नैसर्गिकरित्या होणाऱ्या विरुद्ध लिंगी आकर्षणाच्या भावनेवरती परिणाम होऊ शकतो, असं मत या सगळ्याच संशोधकांनी नोंदवलेलं आहे. आता या सगळ्यातून वाचण्यासाठी उपाय काय आहेत? त्याचे शारीरिक धोके उद्भवतात का? तर हो. बेस्टिलिटीमुळे प्राण्यांपासून अनेक विकार माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतात. यामुळे माणसाला झुनोसिस होऊ शकतो. 2005 मध्ये सिएटल मधील एका 45 वर्षीय व्यक्तीला घोड्याशी संबंध प्रस्थापित करताना आतड्याला छिद्र पडल्यामुळे मृत घोषित करण्यात आलेलं होतं. आणि म्हणूनच यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. सध्याच्या परिस्थितीला अशा प्रकारचं अनैसर्गिक लैंगिक वर्तन ही एक सामाजिक समस्या आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालणं ही काळाची गरज आहे. आणि यासाठी आता काही सामाजिक संस्था सुद्धा यासारख्या विषयांवरती काम करत आहेत, ज्यांच्या मदतीने यातून बाहेर पडता येऊ शकतं. बाकी आता या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.